श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद जवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपला विषय आहे सहकार भोजनालय आणि यासाठी आपल्या फुले कृषी वाहिनी या 90.8 FM स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे सहकार भोजनालय विद्यार्थी वसतिगृह पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असणारे पदव्युत्तर महाविद्यालयाचे आमचे विद्यार्थी अभिषेक वाघ आणि विश्वजित गुजर या दोघांचंही तुमचं आजच्या आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. श्रोतेहो, अभिषेक वाघ हे पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून शिकत आहेत आणि विश्वजित गुजर हे वनस्पती रोगशास्त्र आणि कृषी अणुजीवशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे MSc मध्ये शिकत आहेत. विशेष म्हणजे आजचा आपला विषय आहे सहकार भोजनालय. तर या विषयाच्या अनुषंगाने सहकार भोजनालयामध्ये अभिषेक वाघ हे सचिव तथा मुख्य लेखापाल म्हणून काम बघत आहेत, तर विश्वजित गुजर हे कामगार सचिव म्हणजेच लेबर इन्चार्ज अँड वर्किंग कमिटी इन्चार्ज या पदावरती ते काम करत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपली मुलं जे सगळे श्रोते आपल्या 90.8 FM च्या माध्यमातून आपण ऐकत आहात, आपली मुलं जेव्हा महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जात असतात तेव्हा त्या मुलांना मिळणारं जेवण हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या मेसमधून जेवण मिळत असतं. हा सगळ्यांच्या आवडीचा आणि कळीचा मुद्दा आहे. याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण आपला विषय निवडलेला आहे सहकार भोजनालय म्हणजेच कोऑपरेटिव्ह मेस. तर हे विद्यार्थी कोऑपरेटिव्ह मेसच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचं भोजनाची व्यवस्था कशा पद्धतीने करत असतात, कशा पद्धतीचे एक आदर्श उदाहरण एक आदर्श मॉडेल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वांसाठी कसं घालून दिलेलं आहे हे आज आपल्या सहकार भोजनालय या विषयाच्या माध्यमातून आपण अभिषेक वाघ आणि विश्वजित गुजर यांच्याशी आपण या विषयावरती आपण संवाद साधणार आहोत. तर आजच्या विषयाच्या अनुषंगाने अभिषेक आणि विश्वजित मला विचारायला निश्चित आवडेल की इतक्या सगळ्या हॉस्टेल म्हटल्यानंतर मुलांच्या मेस असतात, सगळं असतं, पण तरी सुद्धा कोऑपरेटिव्ह मेसची गरज का भासली, काय सांगता येईल? सर, आता आपण हे सहकार भोजनालय जे चालवतो आहे, अगदी सर्वप्रथम गोष्ट अशी आहे की कुठलेही काम करायला आपल्याला एनर्जी लागते. आता इथं विद्यार्थी वसतिगृह म्हटलं म्हणजे कॉलेजचं हॉस्टेल आलं आणि इथे जे विद्यार्थी आहेत हे इथं अभ्यास करायसाठी चाललेले असतात आणि आपलं ब्रेन हा असा ऑर्गन आहे की ज्याला सगळ्यात जास्त एनर्जी लागते आणि ही एनर्जी आपल्याला भेटते कुठून तरी अन्नातून भेटते आपल्याला. आता अन्नाची आपली इथली जी गरज आहे ही आपली मेस भागवते हे नक्कीच, पण आता आपण मेस हा जो शब्द आहे हा आपण कोणालाही विचारला तर मेसची परिभाषा प्रत्येकाच्या मनात लगेच एक चित्र असं निर्माण होतं की पाणी असलेली डाळ ज्याच्यामध्ये डाळ कमी आणि पाणी जास्त असणार, पोळ्या ज्या की कडक असतील त्यांची क्वालिटी व्यवस्थित नसेल आणि जिथं ते बनतं तिथली जागा एवढी हायजेनिक नसावी आणि या सगळ्या पलीकडे खर्च असणार तो भरपूरचा. बरं, या सगळ्या गोष्टींना आता हे जे मी तुम्हाला अडथळे सांगितले तर ह्या गोष्टींना दूर करण्यासाठी अडथळ्यांना आपण बाजूला करून कसं एक पोषक अन्न आपल्याला विद्यार्थ्यांना पोहोचवता येईल जे की कमी दरात म्हणजे पॉकेट फ्रेंडली रेट्स मध्ये असेल आपल्याला, तर या सगळ्यांची गरज मागच्या 6 वर्षांपूर्वी तेव्हाचे जे वरिष्ठ इथे होते विद्यापीठात त्यांना ही गरज भासली या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्याची. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून या सहकार भोजनालयाची स्थापना केली आणि अशा पद्धतीने आपलं त्याचं कार्यरत चाललेलं आहे. अगदी अभिषेक, आपण तुम्ही सांगितल्या पद्धतीनं हे याची गरज आपल्याला भासली, पण नेमकं आता तुम्ही या कोऑपरेटिव्हच्या मेसच्या माध्यमातून हे सर्व गोष्टी आपण सहकार भोजनालयाच्या माध्यमातून करत असताना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आता सध्या नेमके कोणते फायदे आहेत या सहकारी भोजनालयाचे? सहकार भोजनालयाचे सर फायदे तसं आपण बघायला गेलं तर मी ज्या आधी तुम्हाला एक मेस या संकल्पनेतून उद्भवणारी जे आपले डोळ्यासमोरचं चित्र आहे ते सर्वप्रथम आपण बाजूला होतं. सहकार तत्वाने जेव्हा आपण भोजनालय चालवतो तेव्हा सर्वप्रथम आपले मेन फायदे म्हणजे असे की आपल्याला अन्न जे आहे ते पोषक क्वालिटीचं भेटतं. जर आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्च्युअल मेस मध्ये आपण जेवण करत असलो तर तिथं तो माल कुठून येतो हे आपल्याला माहित नसतं. तो माल त्या मालाचं प्रोसेसिंग करून त्याचा स्वयंपाक करून आपल्या ताटात ते कसं येतं हे देखील आपल्याला माहित नसतं. शिवाय तो माल कुठल्या किराणा दुकानातून वगैरे कसा आहे तो आपल्याला त्या कुठलीही प्रोसेस त्याबद्दल ट्रान्सपरन्सी तिथं कुठल्या प्रकारची नसते. त्या लेबर्सवर तिथं जे काम करतात त्यांच्यावर आपला वॉच नसतो किंवा आपलं नियंत्रण नसतं त्यांच्यावर. तिथं सहसा गोष्ट एकच असते की आपण फक्त पेमेंट द्यायचं आणि जे आपल्याला भेटेल ते जेवायचं आणि यायचं, तेच सहकार भोजनालयात आपल्याला नसतं. इथं ही विद्यार्थी सगळं चालवत असल्यामुळे इथं प्रत्येक माल आणण्यापासून म्हणजे माल म्हणायपेक्षा किराणा आणण्यापासून तर भाजीपाल्याचा माल आणण्यापासून
तर ते सगळं बनवताना जे लेबर तिथे इन्व्हॉल्ड असतात तर त्यांच्यावर लक्ष असतं विद्यार्थ्यांचंच पूर्णतः. शिवाय स्वच्छता वगैरे राखली जाते का याच्यावर विद्यार्थ्यांचंच लक्ष असतं आणि त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पूर्णतः म्हणजे हे फायदेशीर ठरतात. आणि विद्यार्थी हे इथे इतकं मन लावून काम करतात. बघायला गेलं तर कसं आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा पगार देतो आपण कोणाला, तर तो व्यक्ती त्या पगारापुरताच काम करतो. पण इथं विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा पगार कोणालाच भेटत नाही. इथं जे मेसला 400 ते 450 मेंबर्स आहेत हे पूर्ण आपल्या मनापासून तिथं काम करू पाहत आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या माणसाला कुठल्याही पगाराशिवाय एखादा माणूस काम करायला पाहतो तर तो खूप उत्कृष्टरित्या काम करत असतो. अगदी. तर आता सर्वसाधारणपणे आपल्या सहकार भोजनालयामध्ये आपण सचिव तथा मुख्य लेखापाल म्हणून काम बघत आहे अभिषेक. तर किती विद्यार्थी रोज या ठिकाणी भोजन करतात आणि हे कशा पद्धतीचं सगळं नियोजन तुम्ही करत असता? हे सदस्यांची रचना असेल, काम करायची पद्धत असेल, हे कसं करताय? एकूण किती विद्यार्थी जेवण करतात रोज? सद्यस्थितीला आपल्या मेसचे रेजिस्टर्ड मेंबर्स आहेत हे 450च्या आसपास. दर महिन्याला 10-20 मेंबर्स इकडे तिकडे होत असतात. ऑन एन ॲव्हरेज 450 मेंबर आपले सध्या रजिस्टर्ड आहेत विद्यापीठात आपल्या मेसला. त्यातले आता काही मेंबर्स कधी कॅम्पसला काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे वगैरे सध्या मेसला 380 ते 390 विद्यार्थी हे रोज जेवत आहेत सध्याच्या स्थितीला. हा आकडा दर महिना टू महिना व्हॅरी करत असतो. मुलं जर पास आउट झाले तर मग कमी होऊन जातात, नंतर नवीन बॅच आली तर मुलांचा फ्लो वाढतो त्याच्यामध्ये. गेस्ट जे असतात आपल्याकडे ते देखील म्हणजे गेस्ट इन्क्लुडिंग होतं. गेस्ट म्हणजे कसं आहे की जे बाहेरचे लोक आहेत जे सदस्य नाहीत रजिस्टर्ड पण ते डेली गेस्ट पास काढून आपल्याकडे जेवायला येतात ते. असे धरून 380 ते 390 सदस्य हे रोज तिथे जेवण करतात आपल्या मेसमध्ये. कधी स्थापना झाली आपल्या सहकारी भोजनालयाची? सहकार भोजनालयाची स्थापना आपली 1 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आली होती. अगदीच विद्यार्थी मित्र हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनेक पालक, जे कोणी ऐकतात, सर्व श्रोते ऐकता आहात आपण. आणि अभिषेकने सांगितले की 1 डिसेंबर हा वर्धापन दिन आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या आपल्या सगळ्या सहकारी भोजनालयाला 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आम्ही आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. पण हे सगळं करत असताना ह्या कोऑपरेटिव्ह मेंबरची रचना कशी असते, कशा पद्धतीची, आता आपण सचिव म्हणून काम करत असतात, या सदस्यांची निवड कशी करता आपण, कशा पद्धतीचं ह्याचं रोटेशन आपण करत असता, बघत असता? सर्वप्रथम आता आपली ही जी मेस आहे हे एक ऑर्गनायझेशनच म्हणता येईल आपल्याला. आणि कुठलंही ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी आपल्याला तिथलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, त्याची हायरार्की जी असते ती खूप अतिशय महत्वाची असते. याच्यामध्ये 2 लेवलवर काम करत असतो आपण. एक त्याच्यामध्ये असते स्टँडिंग कमिटी जी की 7 जणांची असते, जी 1 वर्षासाठी फिक्स असते, कॉन्स्टंट असते ती. त्यांच्या देखरेखीखाली दर आठवड्याला 10-10 मुलांचा एक वर्किंग ग्रुप असतो. तो वर्किंग ग्रुप सोप्या भाषेत सांगायचं तर ते 10 विद्यार्थी त्या आठवड्यापुरता मेसचं काम बघतील, जे की ग्राउंडवर काम बघतील. आणि ही जी स्टँडिंग कमिटी असते ही मेसचे महत्वाचे नियमांचं पालन होतंय की नाही, नियमांचं डिसिजन्स घेणं महत्वाचे आणि महत्वाच्या फायनान्शियल गोष्टी तिथे हँडल करणं, हे सगळं स्टँडिंग कमिटीचे कार्य असतात. तेच वर्किंग ग्रुपचे कार्य असतात की ते 8 दिवसांसाठी ती मेस पूर्णतः ग्राउंड लेवलवर तिथं कार्य व्यवस्थित वर्क करते का नाही ते सगळं बघणं. बरोबर. हे आज एक कमिटी असं 1 आठवड्यासाठी ही कमिटी वगैरे अशा पद्धतीनं काम करत असताना आठवड्याच्या जेवणाचं नियोजन कसं करता? घरामध्ये जेवणाचं असेल तर विचारलं जातं सकाळी कोणता मेनू करायचा, संध्याकाळी कोणता हवा, अशी चर्चा केली जाते. आता इथं तर आपण म्हणतात 450-500 विद्यार्थी आपलं भोजन करतात. एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची आवड निवड या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्याचं नियोजन कसं केलं जातं? 1 आठवड्याचा मेनू कसा तयार होतो? सर आता आठवड्याच्या मेनूचं जर आपण बघितलं तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2 लेवलवर आपलं काम असतं. एक स्टँडिंग कमिटी, एक वर्किंग ग्रुप असतो आणि दुसरा असतो वर्किंग ग्रुप जो 8 दिवसांनी चेंज होत असतो. आता त्या 8 दिवसांच्या वर्किंग ग्रुपमध्ये जे मुलं असतात त्या मुलांना त्या मोमेंटला जे ते म्हणजे खूप असं रिजिड पण आपलं स्ट्रक्चर नाहीये. आपल्या स्ट्रक्चरमध्ये काही फ्लेक्झिबिलिटी सुद्धा आहे. त्यानुसार आणि ते चेंज पण होत असतं. आता आपलं मेनू म्हणजे त्या विद्यार्थी ठरवतात तो मेनू सगळाच. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर एक कॉन्स्टंट असं असतं की दुपारच्या जेवणात जे असते ती पल्सेस असतात आपले, कडधान्य ज्याला आपण म्हणतो, जसं की डाळी साडी ज्याला आपण म्हणतो ते असतं. संध्याकाळच्या जेवणामध्ये असतं भाजीपाला आणि त्यासोबत वरण भात देखील असतो. हे आपलं एक ओव्हरऑल मेनू असतो असा, आणि तो मग त्यानुसार चेंज होत असतो त्या दर वीक नुसार. एक कृषी पदवीधर म्हणून जे काही ज्ञान आपण ग्रहण केलं त्याचा आणि आपण अन्न पोषण मूल्य किंवा घटक याचा विचार आपण बोललात, तर असं काय कुठं कॉम्बिनेशन घातलेलं की त्या मिळणाऱ्या जेवणातून जास्तीत जास्त त्यांना पोषण मूल्य विद्यार्थ्यांना मिळावी, एक दर्जेदार त्यांना जेवण मिळावं, असा कुठं विचार होतो का? नक्कीच. आता आपण इथं ॲग्री कॉसच आहे, तिथं सगळे जे आहेत ते BSc ॲग्री पास आउट आहेत. आता इथं मेन म्हणजे असं आहे की आपण आता मी परत तुम्हाला एक सांगितलं बाहेरच्या मेसचं जिथं असतं तिथं आपण जातो, जेवण करतो, निघून जातो, आपल्याला तिथलं काहीच माहिती नसतं. आता इथं ॲग्री कॉस सगळे असल्यामुळे इथं प्रत्येकाला हे बी पेरायपासून तर ते जे अन्न सगळं उगतं ते सगळं ते आपण शिकलेलो असतो. ते हार्वेस्टिंग नंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी देखील आपण शिकलेलो असतो. आपण आपल्या BSc ॲग्रीच्या क्युरिक्युलम मध्ये बायोकेमिस्ट्री सुद्धा शिकलेलो असतो. त्याच्यानंतर आपण न्यूट्रिशन सायन्स सुद्धा शिकलेलो असतो. या सगळ्या
सगळ्यानंतर आपण एंटोमॉलॉजीमध्ये स्टोर्ड ग्रेन पेस्ट वगैरे या देखील गोष्टी सगळ्या आपण शिकलेलो असतो. तर आता इथं जर 450 जे मुलं सध्या रजिस्टर्ड आहेत सदस्य या मेसला, ओव्हरऑल बघितलं तरी सगळे मोस्ट याच्यात 90% ॲग्री कॉसेस आहेत, BSc ॲग्री पासआउटच आहेत. या प्रत्येक मेंबरला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती असतात असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे स्टोर रूममध्ये ते धान्य सगळं व्यवस्थित ठेवलंय का नाही, तिथे किडे झाले तर त्याला आपण कसं डील करायचं, या पण गोष्टी आम्हाला म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने तेवढं आपण डील करू शकतो. नंतर समजा आता फॉर एक्झाम्पल सांगायचं की दुपारच्या जेवणात जसं मी सांगितलं पल्सेस असतात, तर ती मटकी भिजल्यानंतर ती कशा पद्धतीने वर्कर लोक भिजतायत, ते पद्धती प्रॉपर वेने भिजतायत का नाही, त्याच्यातून जे किडे वगैरे आहेत ते सगळे व्यवस्थित बाहेर पडतायत का नाही, या सगळ्या गोष्टींवर आमचं एक व्यवस्थित लक्ष असतं. म्हणून हो, ते बरोबर सांगता येईल की एक ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट्स म्हणून आणि सहकार भोजनालयाचं काम पाहताना खूप छान कॉम्बिनेशन तयार होतं. अगदी निश्चितपणे जे काही कृषी पदवीधर आपल्या माध्यमातून ऐकतायत अभिषेक, ते सगळ्यांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं तुम्ही दर्जेदार पद्धतीचं सहकार भोजनालयाचं नियोजन आपण सगळं बघत असतात. पण एक असतं की विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना हे नको वाटत असतं, मग कधी आपल्यावरती हे जबरदस्तीने लादलंय का, अशी भावना वगैरे काय कधी निर्माण होते का सदस्यांच्या मध्ये, की खूप आनंदानं काम करतोय आपण, काय सांगता येईल? सर, मी परत एकदा आधी तेच सांगितलं मी की जर आपण एखाद्या व्यक्तीला कुठलीही सॅलरी दिली तर तो तेवढ्या पुरताच काम करत असतो, पण जेव्हा एखादा व्यक्ती या गोष्टींच्या पलीकडे जाऊन स्वतःहून एखादी गोष्ट करायला इच्छुक असतो तर त्या ठिकाणी तो व्यक्ती पूर्ण त्याच्या लेवलचा बेस्ट देतो तो. अगदी तसंच इथं आहे. आपले जर 450 जे मेंबर्स आहेत, हे प्रत्येक मेंबरला मेसच्या प्रती एक खरंच म्हणजे ती काय त्यामागचं सायन्स काय सांगता येणार, पण एक खूप आत्मीयता असते प्रत्येक सदस्याला आपल्या मेसबद्दल. म्हणजे कुठे घाण वगैरे असली तर असं नाही की आपली मेस नाही काही नाही आपण आलो जेवण करून निघून जायचं. प्रत्येक सदस्य त्याच्यात म्हणजे इन्व्हॉल्ड असतो. आणि त्याचं एक दुसरं कारण पण असं आहे की ही एक नॉर्मल मेस नसून एक कॉपरेटिव्ह मेस आहे. कॉपरेटिव्ह मेस म्हणजे सहकार भोजनालय, आणि सहकारचा अर्थ काय की ते प्रत्येक व्यक्ती मालक आहे त्या मेसचा, आणि ह्याची प्रत्येकाला खूप चांगली पद्धतीने जाणीव असून प्रत्येक जण त्या हिशोबानेच तिथे काम करत असतो. अगदी अभिषेकच्या माध्यमातून जे काही पालक लोक आपण सगळेजण ऐकत आहात सहकार भोजनालयाची ही आपली सगळी कथा, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आईच्या हातची गोडी असते. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म जे म्हटलं जातं, तर त्या पद्धतीची ही भावना आहे तुमची. सगळ्या मुलांनी ते खाल्लं पाहिजे, चांगल्या पद्धतीचं त्यात पोषण मूल्य असलं पाहिजे, अशा पद्धतीने हे सगळं काम करत असतात. या गोष्टी करत असताना कधी आपले सणवार येत असतात, तर याची उणीव कुठे विद्यार्थ्यांना भासू नये या दृष्टीने सुद्धा काही मेनूमध्ये नियोजन असतं? सर, आता सणवारचं जर आपण म्हटलं तर मेसमध्ये ह्या गोष्टींचं आम्ही ॲज अ स्टँडिंग कमिटी आम्ही तरी खूप लक्ष घालतो त्याच्यात. म्हणजे मी असेल किंवा विश्वजित गुजर असतील, अगदी आम्ही स्वतः त्याच्यात खूप लक्ष घालतो ह्या एलिमेंटमध्ये. कारण आमचं कसं आहे, ॲटलिस्ट सहकार भोजनालयाचंच हे तत्व आहे की विद्यार्थ्यांना घरापासून लांब असल्याची कधी ती भावना सणासुदीच्या दिवशी तरी जाणवली नाही पाहिजे. म्हणजे आता सण म्हटला कुठलाही तर आपल्या घरी कसं गोडधोड जेवणाचं आपलं नियोजन असतं, तसंच त्या दिवशी आम्ही फिस्ट असो नसो, त्या आठवड्यात एखादी फिस्ट झालेली जरी असली पण तो सण कसा टळणार नाही याची पूर्णतः दक्षता स्टँडिंग कमिटी आणि वर्किंग ग्रुप दोघे घेत असतात. अगदी पिझ्झा बर्गरच्या जमान्यामध्ये सगळे विद्यार्थी आज रेडी टू सर्व किंवा फास्ट फूडच्या जमान्यामध्ये सुद्धा बाहेर सगळं खाताना दिसत असतात. मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे अशी उदाहरणं घेतली तर हे दिसत असतात. पण एक कृषी पदवीधर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मेसमध्ये आपण हे लक्ष घातलेले. हे सगळं असत असताना भाजीपाला असेल, अन्नपदार्थ असेल, हे खरेदी करत असताना कशा पद्धतीचं आपण नियोजन असतं, कसं करता हे? भाजीपाला खरेदीचं नियोजन हे अशा पद्धतीने असतं. आता स्पेसिफिक भाजीपाल्यावर जर आपण बोलायचं म्हटलं तर जसं की तुम्हाला सांगितलं की आपल्याला सर्वांना सांगितलं मी की एक वर्किंग ग्रुप असतो जो की त्या 8 दिवसांसाठी किंवा आठवड्यांसाठी कार्यरत असतो. त्या 8 दिवसात ही मेस व्यवस्थित पद्धतीने चालणं हे पूर्णतः त्या वर्किंग ग्रुपवर डिपेंड असतं आणि ही त्यांची जबाबदारी असते. अगदी सर्वप्रथम भाजीपाला आणणं वगैरे या सगळ्या गोष्टींचं जे असतं ॲज अ कार्य ते वर्किंग ग्रुपचं आहे. तर भाजीपाला हा आपल्याला स्वस्त दरात मिळेल का यावर सर्वप्रथम विचार केला जातो. बरं. तर त्याच्यामध्ये मेन म्हणजे आपण काय करतो की सकाळी 6 वाजता पहाटे 5-6 वाजता मार्केटला विद्यार्थी जातात. त्याला आपण मोंगडा पण म्हणतो, जिथे की होलसेल भाव बरोबर. तर त्याच्या पद्धतीने आपला भाजीपाला एका कमी रेट्समध्ये प्रोव्हाइड होतो. दुसरी गोष्ट आपला असा देखील प्रयत्न असतो की जे शेतकरी वगैरे असतील, इथं आता आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठात आपण सध्या राहतोय, इथं आसपास भरपूर शेतकरी आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या प्रकारचा माल घेता येईल का, किंवा असं एक, आणि आम्हाला बरेच शेतकरी स्वतःहून अप्रोच करतात आम्हाला की आमचा असा माल आहे तर तुम्हाला असेल तर सांगा. छान. पण तिथंही आम्ही तेवढं एक आहे की स्टँडिंग कमिटी तिथं आधी स्वतः ते बघते तो माल कसा आहे, त्याचा दर्जा क्वालिटी व्यवस्थित असेल तरच तो माल आपण प्रोक्युअर करतो. अगदी. आणि 2-3दा तर असं झालं सर, सांगायला खूप छान वाटतंय की
आपल्या विद्यापीठामध्ये ज्या खूप साऱ्या रिसर्च फार्म्स वगैरे आहेत तिथं म्हणजे बरेच प्रोफेसर्स अँड ऑल जे रिसर्च वगैरे कंडक्ट करत असतात, तर तिथलं देखील आम्हाला म्हणजे प्रोफेसर आणि ते सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करत असतात की जर तुम्हाला काही असेल तर सांगा, आपल्या फील्डमध्ये सध्या आलेला आहे माल. तर याच्याने म्हणजे खूप एक चांगलं कॉम्बिनेशन होऊन जातं. इथं आपण एक माल कशा पद्धतीने कमी रेटमध्ये आपल्याला भेटेल यावर एक प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांकडून आपण माल घेतो, तर शेतकऱ्यांची सुद्धा एक कृषी पदवीधर म्हणून आपण शेतकऱ्यांच्या देखील कुठेतरी कामी येतोय, ही देखील एक भावना मनात येते. आणि एका विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत आपण, आणि त्या विद्यापीठाच्या जोरावर आपण ही मेस चालवतोय, तर त्या विद्यापीठाला देखील आपण कुठेतरी काही कामी येतोय, हा देखील एक मनात खूप चांगली भावना येते. अगदी उत्पादक ते ग्राहक अशा पद्धतीची चेन, जे आपण प्रोड्युसर टू कंझ्युमरची चेन आपण शिकत असतो कृषी पदवीमध्ये, ते खऱ्या अर्थानं मूर्तिमंत तुम्ही या सहकारी भोजनालयाच्या माध्यमातून या ठिकाणी इम्प्लिमेंट केले आहेत. आणि अनेक शेतकरी बांधव सुद्धा आज आपला सहकार भोजनालयाच्या माध्यमातून अभिषेकला आपण ऐकत असाल, आणि आपला जर काही भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल विक्रीसाठी, तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा आमच्या कोऑपरेटिव्ह मेसला किंवा सहकारी भोजनालयाशी सुद्धा संपर्क साधू शकता. तुमच्यासाठी हे सुद्धा मार्केटिंगचं एक उत्तम स्तोत्र आहे, एक साधन आहे. हे काम करत असताना ह्याच्या ज्या तुम्ही भावना सांगितलेल्या आहेत, असा काही सुखद एखादा अनुभव वगैरे तुम्हाला कसं वाटलं वगैरे, काय एखादी आठवण? आपण वर्धापन दिन साजरा करायला चाललो आहोत. अनुभव म्हणापेक्षा जर आपण जेव्हा आता आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून सहकार भोजनालयाचं, आता मी आहे किंवा विश्वजित गुजर, आम्ही 1 फेब्रुवारी पासून आमची कमिटी इथे कार्यरत आहे, आणि आम्ही पुढचे 1 ते 1.5 महिना आम्ही कार्यरत असणार आहेत या मेसमध्ये, या पदांवर. मेसमध्ये काम करत असताना आपल्याला सर्वप्रथम एक सोशल सर्व्हिस ज्याला म्हणतो, एक खूप एक चांगली सामाजिक उत्तरदायित्व आपल्याला. आणि आमचे जे वरिष्ठ वगैरे असतात, आमचे वरिष्ठ कृषी मित्र, त्यांच्याकडून एक खूप चांगली गोष्ट आम्हाला शिकायला भेटलेली आहे, ती म्हणजे आपण या समाजाचं, या कॅम्पसचं कुठेतरी देणं लागतं. अगदी ही जी भावना आहे, ही जी लाईन्स आहेत, या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अगदी हृदयावर कोरल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला हे माहिती आहे की आपण या जागेचं काहीतरी देणं लागतं. प्रत्येक विद्यार्थी त्या हिशोबानेच विचार करत असतो. आता आम्हाला जर इथं काम करायची संधी भेटलेली, आता आमची तिथं निवड झाली त्या काही प्रोसेसमधून, तर आता आम्हाला इथं सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या जेवणाचं एक नियोजन बघण्याचा एक एक्सपिरियन्स आहे आम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे एवढं मोठं मॅनेजमेंट आपण बघतोय, तर नक्कीच खूप गोष्टींचे अनुभव आणि हे खूप कदाचित पुढे जाऊन कामी येणारे अनुभव देखील आहेत. आपण प्रत्येक विद्यार्थ्याशी इथे डील करतोय, व्यापाऱ्यांशी डायरेक्ट डील करणं, एक कमिटी म्हणून विश्वजित गुजर आणि आम्ही कमिटी म्हणून एक काम करतो, आणि आमच्या सोबतचे सहकारी 6 कृषी मित्र जे आहेत, आमचे सहकारी कृषी मित्र, जे की स्टँडिंग कमिटीमध्येच आहेत. आम्ही स्वतः एक कमिटी म्हणून काम करणं, याच्यातून आपण एक टीम वर्कचं जे स्पिरिट आहे ते आपल्यामध्ये येतं. दुसरी गोष्ट म्हणजे सहकार भोजनालय ही एक 450 सदस्यांची आपली मेस आहे. 450 सदस्यांची आपली, ना तुमची ना माझी ना कोणाची, ती आपली मेस आहे. तर एक युनिटीचं जे एक स्पिरिट आहे ते देखील आपल्याला मिळतं. आणि फायनान्शियल्स पण गोष्टी, आता व्यवहार एवढ्या जास्त सदस्य, तर व्यवहार निश्चितच मोठा असणार, तर एक फायनान्शियल मॅनेजमेंटचं देखील एक स्पिरिट आपल्याला शिकायला भेटतं. खूप छान. आणि मेन म्हणजे एक मला तर स्वतःला एक त्या बाबतीत वैयक्तिकरित्या एक चांगलं एक आवडणारी गोष्ट अशी की या मार्फत प्रत्येक सदस्याशी माझं एकदा तरी कम्युनिकेशन झालेलं आहे. अगदी, तर ही गोष्ट मला आनंदाची वाटते त्याच्यामध्ये. खूप छान, खूप छान. अगदी अन्नदाता सुखी भव, ज्या पद्धतीची भावना असतं वारकरी संप्रदायात असेल किंवा हिंदू धर्मामध्ये जेवण वाढत असताना ज्या भावना आपल्या असतात, तर त्या पद्धतीचा अनुभव आपण अभिषेक या ठिकाणी व्यक्त केला. निश्चितच ही आनंदाची बाब आहे. काही ठिकाणी अतिथी देवो भव हा सुद्धा आपण म्हणत असतो. आपल्या घरी आलेला पाहुणा असेल किंवा आपले सिनियर मित्र आले असतील, कोणाचे नातेवाईक आले असतील, तर यांचं कसं नियोजन वगैरे काय करू शकतो आपण? याचं नियोजन सर असं असतं की जेव्हा आपल्या आता जे की वरिष्ठ कोणी असेल की ते जर इथं काही कारणास्तव आले मेसमध्ये, ते किंवा कोणी इथं जर कोणाचं गेस्ट लेक्चर ऑर्गनाईज केला असेल विद्यापीठामार्फत, तर नक्कीच विद्यापीठ प्रशासन पण आमच्याशी संपर्क करतं की ते विद्यापीठ देखील प्रशासनाला देखील म्हणजे आवडतं आपली मेस वगैरे ते सगळं. तर मग तिथं आम्हाला जेव्हा ती कल्पना भेटते, तर मग आम्ही नक्कीच आपल्या गेस्टची एक योग्य तशी सोय देखील करतो आपण ऑफिसमध्ये. आणि असं अजून एक चांगली गोष्ट अशी सर की असं नाही की आपण गेस्ट आले तर आपण सगळं वेगळं बनवतो, तसं काही नाही. जे असेल आपलं जे असेल त्यांनी गेस्ट देखील तेच सांगतात आवडीनं की आम्हाला पण अनुभव घेऊ द्या, तुम्ही कसं करतात, काय करतात त्या गोष्टी. खूप छान. आणि हे सगळं करत असताना आपण सांगितलं की हे कॉस्ट एस्टिमेशन, आपण हिशोबामध्ये आपण स्वतःच सचिव आहेत, मुख्य लेखापाल, तर हे कशा पद्धतीने सगळं बघता, कॉस्ट एस्टिमेट, कॉस्ट बेनिफिट, ह्या सगळ्या गोष्टीचं, आणि याच्यामुळे काय विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये मासिक त्यांच्या देण्याच्या ह्याच्यामध्ये किती फरक पडतो वगैरे काय? याचा आपली सहकार भोजनालयाची सर एक हायरार्की, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरच ते अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे की त्याच्यानुसार असं नवीन आपल्याला काही करावं लागत, त्याच्यामध्ये ती स्ट्रक्चरच अशा पद्धतीने वर्क करते की हे
हे सगळे जे फायदे मी तुम्हाला सांगितले, आर्थिक फायदा असो किंवा कुठल्याही प्रकारचा फायदा असो तो आपल्याला भेटतो त्याच्यामध्ये. बरं. पण कॉस्ट एस्टिमेशन जर आलं तर ही सगळ्यात प्रायमरी मेन प्रोसेस अशी आहे की कुठेही आपण माल घेताना पहिल्यांदा बार्गेन करत असतो आपण, डायरेक्ट तसा घेत नाही आपण माल, त्यानुसार आपल्याला तिथे एक फायदा होतो. आणि आपले जे काही बरेचसे जे आपले पुरवठादार आहेत, सप्लायर्स, जसं की किराण्याचे सप्लायर्स असतील, आपल्याला आपण दळण दळतो गिरणीमध्ये तर ते लोक असतील, आपले बरेचसे सदस्य एक ठरलेले मेंबर्स आहेत, लोक आहेत हे पुरवठादार, यांच्याशी टायअप सारखी एक गोष्ट म्हणायला पण हरकत नाही. अगदी म्हणजे तेही आपल्याला फायद्याचं एक प्रोव्हाइड करतात आणि आपण देखील त्यांच्यातून म्हणजे एका कॉस्ट म्हणजे जो बेनिफिट होईल आपल्याला अशा पद्धतीने त्याच रेटमध्ये आपण त्यांच्याशी करून घेत असतो माल. अगदी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या विद्यापीठा मेसला जे गेस्ट आपण बोललो आधीच, गेस्ट ती एक वेगळी संरचना झाली की कोणी जर आले तर त्यांना आपण विद्यापीठात एक त्यांना जेवण वगैरे देतो. पण काही सदस्य बरेचसे असे आहेत की ते विद्यापीठात 1-2 दिवसाच्या काहीतरी कामानिमित्ताने येतात, तर कुठेही डायरेक्ट त्यांना मेस हे करायपेक्षा मग ते आपल्या मेसला येतात, तर एक गेस्ट चार्ज असतो त्यांच्यासाठी. तो देखील असा खूप नाही येतो चार्ज म्हणायला गेला तर. आपला गेस्ट चार्ज सांगायचं तर 50 रुपये एका टाइमचं जेवण असतात. म्हणजे आपण बाहेर हॉटेलमध्ये जर गेलं तर एक सदस्याला जेवायला कमीत कमी 150 ते 200 रुपये कसेही लागणार. अगदी. तेच इथं आपण 50 रुपयात त्या व्यक्तीला भाजी पोळी भात जे काय असेल नॉर्मल जेवण सगळ्यांना भेटतं, तेच जेवण भेटतं त्यांना. तर ते देखील आपल्याला एक इन्कमचा सोर्स आहे मेसला. तर मी इथे इन्कम सांगितलं, पण विषय असा आहे की सहकार भोजनालय असल्यामुळे इथं प्रॉफिटचा हा कन्सेप्टच नाहीये. अगदी. एक कॉन्ट्रॅक्च्युअल मेस जिथं असते तर तो जो मेस सप्लायर असतो त्यांचा मेन उद्देश असं की इथून प्रॉफिट कसा येणार, कारण त्यांचा तो बिझनेस आहे आणि त्यात काय ते चुकीचं नाही, ते बिझनेस करतात. तर ते पहिल्यांदा त्यांना प्रॉफिट कुठून जनरेट होत असेल तर ते तिथं लक्ष देते. इथं प्रॉफिटच नकोय कोणाला. तर जो काही प्रॉफिट होतो जिथून मग आपण जो फायदा सांगितला आपण, हा जो सगळा प्रॉफिट होतो आपल्याला, तर हा प्रॉफिट जेवढं बिल निघतं का त्याच्यातून डायरेक्ट आपण मायनस करू. छान. म्हणजे तो जो प्रॉफिट आहे तो सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. अगदी एक उत्तम प्रशासक आणि पारदर्शक प्रशासन कसं असावं याचा धडाच म्हणजे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अभिषेक वागणे या सहकार भोजनालयाच्या माध्यमातून हे आपल्याला सांगितलेलं आहे. एखादं फेस्टिवल असेल, आता आपण सांगितलंच फेस्टिवल, पण एखादा सिलेक्शन झाल्यानंतरची एखादी पार्टी असेल की आज विद्यार्थी दशेमध्ये एखाद्या बाहेर धाब्यावरती जावं, एखाद्या हॉटेलमध्ये जावं आणि ते सेलिब्रेशन करावं, अशा पद्धतीचे थोडेसे विद्यार्थी म्हटल्यानंतर अशी भावना असते. पण आपल्या इथं कसं होतं नेमकं? आता हा अतिशय योग्य मुद्दा झाला सर, कारण आता आपण राहुरी विद्यापीठात आहेत, या म्हटलं एमएस राहुरी विद्यापीठात आहेत. राहुरी विद्यापीठाला अधिकाऱ्यांची पंढरी म्हटलं जातं. अगदी. म्हणजे महाराष्ट्रातल्या कदाचित कुठलेही विद्यापीठ किंवा कॉलेज जेवढे अधिकारी कुठल्याच शासकीय ऍडमधून देत नसेल जेवढे महात्मा फुले कृषी विद्यापीठ देतं. आता एवढे सिलेक्शन झाल्यानंतर कोणाचे सिलेक्शन झालं की पहिला विषय असतो पार्टीचा. तर आता बाहेर कुठल्या तरी रेस्टॉरंटला जाऊन पार्टी देणं वगैरे, त्यापेक्षा आपल्या मेसमध्ये त्यासाठी देखील एक प्रोव्हिजन आहे. अगदी. प्रोव्हिजन एवढंच आहे की तुम्ही फक्त जे काही त्या दिवसाचं, आणि ठीक आहे हे तर प्रोव्हिजन नंतर झालं, पण कुठल्याही विद्यार्थी जेव्हा इथून एक ऑफिसर किंवा काही सिलेक्शन होतं तर जेव्हा पार्टीचा विषय येतो तर त्यांनाही वाटतं की आपल्या सर्व कृषी मित्रांसोबत तो आनंद शेअर करावा आपण. अगदी. आणि त्याच्यासाठी सगळ्यात तिथं बेस्ट उदाहरण एकच आहे, ते म्हणजे सहकार भोजनालय. सहकार भोजनालयात काय होतं की जे सदस्यांचं सिलेक्शन झालंय त्यांनी फक्त एवढंच करायचं असतं की त्या दिवसाचा जो एक्स्ट्राचा जो खर्च होणार आहे आपला, जसं की समजा आता नॉनव्हेज असलं तर त्याचा एक जो खर्च येणार असेल किंवा व्हेज स्वीट असेल, एखादी स्वीट्स जे आपण मागवतो त्याचा त्यांना खर्च द्यायचा असतो फक्त, आणि तो मेसच्या मार्फत तो सगळ्यांनाच आपण एक ती एक स्नेहभोजन, एक आनंद साजरी करणं तसंच त्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये बघा बाहेरचा जो खर्च असतो ट्रॅव्हलिंगचा वगैरे तो वाचतो आपल्या या बाबतीमध्ये, लेबरचा बनवण्याचा खर्च तो वाचतो, जे रेग्युलर आमचे लेबर्स आहेत तेच बनवणार, जे आमचे विद्यार्थी काम करतात तेच करणार. आणि सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे कुठलंही फूड पॉयझनिंग किंवा अन्न भेसळ, शिळं अन्न अशा पद्धतीचं बाहेर जे होतं ते न करता दर्जेदार आणि चांगलं पोषण मूल्य असणारं असं अन्न आपल्याला त्या ठिकाणी ग्रहण, आणि सगळ्यात महत्वाचं आपण म्हटलं की आनंद द्विगुणित, आपल्या सगळ्या मित्रांच्या सोबत एकत्र बसून तो आनंद द्विगुणित होतो. निश्चितच हे छान आहे. पण हे करत असताना काही चॅलेंजेस पण आपल्याला वाटतात का, काही आव्हानं आहेत आपल्या समोर? चॅलेंजेस, आता कुठलीही गोष्ट किंवा एक हे एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचं एक मॅनेजमेंट आहे, प्रशासन आहे, त्या नक्कीच चॅलेंजेस कुठल्याही ठिकाणी असतातच आपल्याला. आता चॅलेंजेस म्हणजे आता जसं की आपण म्हटलं की योग्य माल आपल्या, तर तो सतत येत राहणं. अच्छा, सातत्य राहणं गरजेचं, त्यात सातत्य राहणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टीवर देखील आपलं एक वॉच असणं गरजेचं आहे. कधी कधी त्याच्यातही आपल्याला एक लक्ष घालावं लागतं की माल व्यवस्थितच येतोय का नाही, तो कुठून येतोय, त्यावर परत परत आपलं लक्ष घालावं लागतं. दुसरी काही चॅलेंजेस म्हणजे असं आहे की विद्यार्थ्यांकडून आपण इथं काम तर करतो पण काम करून घेणं हे देखील काही कधी कधी चॅलेंजिंग सुद्धा होऊन जातं काही स्तरावर जर आपण बघितलं तर. नंतर आपल्या लेबर्स कडून व्यवस्थित पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेणं हे छोटे छोटे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये. तर आणि ही आपलं कुठलंही आपण बघितलं तर हे एक सहकार भोजनालय, आपण मी परत परत तेच सांगतोय, सहकार भोजनालय सर्वांचं भोजनालय आहे. तर सर्वांना आता प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या वेगळ्या असू शकतात, पण प्रत्येकाच्या अडचणी ऍड्रेस करणं आणि प्रत्येकाला ते हॅपी ठेवणं आपल्याला ते देखील काही कधी कधी चॅलेंजिंग ठरतं. ते पण विद्यार्थ्यांचा स्वतःहूनच एवढा उत्स्फूर्तीचा प्रतिसाद असतो की कोणी त्या गोष्टींवर लक्ष घालत नाही असं आहे. म्हणजे विद्यार्थी कुठल्या गोष्टींची अडचण जरी आली तर ती देखील कशा पद्धतीने ऍड्रेस करायची त्याची देखील एक प्रॉपर तिथं हायरार्की आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे हे सगळं करत असताना सहकार भोजनालय एखाद्या महाविद्यालयात चालवत असताना तिथल्या प्रशासनाची सुद्धा आपल्याला
मदत फार महत्त्वाची असते. तर हे कशा पद्धतीनं आपल्याला प्रशासनाची मदत कशा पद्धतीने मिळते? सर, प्रशासनाची मदत म्हणजे आता सांगायला गेलं तर विद्यापीठानेच हे सहकार भोजनालय स्थापन केलेलं आहे. आणि 6 वर्षांपूर्वी तेव्हाचे जे इथे वरिष्ठ असतील त्यांनी स्वतःहून विद्यापीठात जाऊन त्यांना ती रिक्वेस्ट केली की आम्हाला सहकार तत्वावर भोजनालय चालवायची परमिशन द्या. तर विद्यापीठाने ती परमिशन दिली. हीच एक सर्वात मोठी आम्हाला म्हणजे विद्यापीठाला आम्ही थँकफुल आहे त्या गोष्टीसाठी. आणि ते आम्ही सगळे तर हे चालवतोच आहे, पण विद्यापीठ प्रशासन देखील तिथं आम्हाला पूर्णतः त्यांचा सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीला. जसं की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या काही भांड्यांची मागणी असली किंवा काही साहित्य लागलं तर आम्ही प्रशासनाशी संपर्क साधतो. प्रशासनाशी म्हणजे डायरेक्ट आम्ही रेक्टर सन्मान्य जे कुलमंत्री आहेत हॉस्टेलचे रेक्टर त्यांना जाऊन भेटतो आणि रेक्टर देखील आम्हाला पूर्णतः त्याच्यात सहकार्य आम्हाला ते करतात कुठल्याही गोष्टीचं. जसं की आता मागे एक अनुभव देखील सांगेल मी की काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, 1-2 महिन्यांपूर्वी आम्ही काही गोष्टी काही अडचणी आमच्याने काही मागण्या त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्यांनी सगळे त्यांची कामं बाजूला ठेवून त्वरित 2-4 फोन वगैरे लावून की कशा अडचणी लगेच रिझॉल्व्ह होतील यावर त्यांनी लक्ष दिलं. तर हो, विद्यापीठ प्रशासनाकडून नक्कीच म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप सपोर्ट अनुभवायला भेटतो. अगदी. आणि तुमच्या काही अपेक्षा सुद्धा आहेत का? अपेक्षा सर तशा म्हणायला गेलं तर आता कसं आपण दिवसेंदिवस आता आपण डिजिटल वर्ल्डकडे जातोय, तर आता आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही अपेक्षा म्हणण्यापेक्षा प्रयत्न आमचा भरपूर ठिकाणी चालू आहे. जसं आमच्या काही गरजा असतील त्या हिशोबाने आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क देखील साधत असतो. जसं की आता आम्ही कॉम्प्युटरची देखील एक मागणी केलेली आहे की जसं आता डायरेक्ट आमच्या तर एक कॉम्प्युटर आहेत विद्यार्थी जे स्वतःच्या लेवलवरती करत असतात, पण आता इथं एक मेस म्हणून एक आम्हाला एक डायरेक्ट जर एक ऑफिशियल एक कॉम्प्युटर भेटलं तर त्या देखील आम्ही एक अजून व्यवस्थित पद्धतीने ते करू शकू. किंवा रिसिप्ट्स कुपनचे जे आपण देतो त्याचे जे मशीन्स असतात त्या हिशोबाने देखील आपण हे करत असतो. तर हा अपेक्षा म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी तर काही एकदम व्यवस्थितच चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जर काही गोष्टी लागल्या तर आम्ही त्या विद्यापीठ प्रशासनाकडे जातो आणि विद्यापीठ प्रशासन देखील त्या लगेच रिझॉल्व्ह देखील करतात. अगदी. म्हणजे खऱ्या अर्थानं कृतज्ञतेची जी भावना जी आहे विद्यार्थ्यांची प्रशासनाच्या प्रती ती ही जाणवते. अभिषेकच्या बोलण्यातून सांगितले की प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य निश्चितच ही आनंदाची बाब आहे. हे विद्यार्थ्यांना मिळत असतं आणि त्याच्या प्रती सर्व विद्यार्थी हे कृतज्ञ आहेत त्याच्या संदर्भात. सर्वसाधारणपणे अभिषेक वाघ यांनी हे सगळं आपल्या या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पण विश्वजित गुजर हे एक कामगार सचिव किंवा लेबर इन्चार्ज आणि वर्किंग कमिटी इन्चार्ज म्हणून सुद्धा काम बघत आहे आपण. विश्वजित, या ठिकाणी मला तुला विचारायला आनंद वाटेल की हे नेमकं वर्किंग कमिटीच्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन करण्याची काय पद्धती असते का? कशा पद्धतीने तुम्ही ते सिलेक्शन करता आणि नेचर ऑफ वर्क डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण हे कसं करतो? तर आता म्हणायचं झालं की आपण एक स्टँडिंग कमिटीच्या खाली जे वर्किंग ग्रुप असतात त्यात साधारणपणे 10 सदस्य असतात आणि ते 10 सदस्य साधारणपणे एक आठवड्यासाठी काम करतात. आता त्या 10 सदस्यांची आपण निवड करताना साधारणपणे रँडमायझेशन करतो. म्हणजे कसं आहे त्यात प्रत्येक हे इयरची मुले आलं पाहिजे. म्हणजे सिनियर ज्युनियर कॉन्टॅक्ट पण त्यात आला पाहिजे. म्हणजे एक असं नाही की नुसते सिनियर तर सिनियर करायचे, ज्युनियर करायचे असं नाही. 2 सिनियर 2 ज्युनियर परत त्याचप्रमाणे PhDचे विद्यार्थी वरिष्ठ ऍड करायचे, जेणेकरून कसं आहे जे वरिष्ठांना असतं ते त्यांना एक्सपिरियन्स असतो, त्यांना अनुभव असतो कामाचा, ते आपण कसे मागं केलेला आहे त्याचा अनुभव ते ज्युनियरांना सांगतात. आणि ज्युनियरांना आपण एक नवीन काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी शिकाय भेटतं की आता एकदम साधारणपणे एक ज्युनियर आलं तर एकदम घाबरतो की आता एकदम जबाबदारी आहे माझ्याकडे अकाउंटंट, म्हणजे त्याच्याकडे जर आपण डिस्ट्रीब्यूट करायला पैसे दिले तर शक्यतो तो घाबरतो. शक्यतो आपण कनिष्ठांना देतो. पण एक सिनियर त्याच्या पाठबळाला असतात की काय भिवू नको तू, आम्ही आहे, तू शिकील. मग जेव्हा जी आपण वर्किंग ग्रुप चालू करताना जे आपण ज्युनियरांवर जबाबदारी देतो ते एकदम ते योग्य रीतीने हांडतात. म्हणजे त्यांना एक प्रकारचं स्किल येतं. त्यामुळे वर्किंग ग्रुप फॉर्म करताना आपण असं कधीच एकत्र म्हणजे एका साईडला झुकेला असं करत नाही, सर्व एकत्र करतात. आणि एकत्र करण्याचं असं काम कसं आहे की एक प्रकारची एकता वाढते, एक प्रकारची चांगली तुमची ओळख वाढते. त्याचप्रमाणे नुसतं असं होत नाही की आपल्याला तिथल्या पुरतीच ओळख जाते, तुमच्या अख्ख्या शैक्षणिक जीवनात ती ओळख एकदम महत्वपूर्ण ठरते. अशी ती आपण वर्किंग ग्रुप फॉर्म करत असतो सर. आणि सिनियरांचं पण रेडी रेकनर डायरेक्ट आपल्याला मिळतं, सर्व ज्ञान मिळतं. सिनियरांचं आधी त्यांनी केलेलं असतं त्यामुळे त्यांना एक महत्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स असतो तो. म्हणजे एखादी सिच्युएशन आली तर आपण कशी हँडल करायची. आता समजा पेरिशेबल गुड्स असतात आपल्याकडे, नाशवंत पदार्थ, दूध, तर कधी कधी एक वातावरण खराब असले की ते एकदम खराब होतात. मग त्यावेळी ती सिच्युएशन कशी हँडल करायची वगैरे. मग ते सिनियर पाठबळाला असले की मग थोडेफार मग आपण एक जी म्हणतो आपल्याला की स्ट्रॉंग पॉवर ती आपल्याला तिथून भेटते. म्हणजे ज्युनियरवर जो दबाव असतो तो जास्त काही येत नाही आणि एकदम फ्रेंडली वातावरण असतं की असं कोण चुकलंय काही कोणाच्या चुका दाखवायच्या असं काही काम नसतं. एकदम चुका झाल्या तर एकदम सिनियर एकदम समजून सांगतात, ज्युनियरला सगळं समजून घेतात. नुसताच हा त्याचा एक्सपिरियन्स नुसतं वर्किंग ग्रुप प्रमाणे नसतो, हा त्याच्या जीवनात कुठे ना कुठेतरी महत्वाचा असतो. एक प्रकारचं व्यावहारिक ज्ञान जे आहे ते ह्या वर्किंग ग्रुप मधून खूप महत्वाचं. अगदी हॉटेल मॅनेजमेंटला मधला मॅनेजमेंट गुरु हा प्रकारच या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटचा आपल्याला मिळतो आणि टीम बिल्डिंगचं कसं काम करावं या संदर्भात कळतं. अभिषेक, तुला काय सांगता येईल? जसं की विश्वजित गुजर यांनी सांगितलं की वर्किंग ग्रुपचे आपण
आपण कसं त्यांचं गठन कसं करतो. हम्म. मी त्यावर एक ऍड करतो की जी स्टँडिंग कमिटी आहे त्यांचं एक गठन आपण अशा पद्धतीने करत असतो की जे 1 वर्षाचा हा कार्यकाळ असतो स्टँडिंग कमिटीचा. स्टँडिंग कमिटीचे जे 7 सदस्यांची ही स्टँडिंग कमिटी असते, बर. त्यात असतात 3 ऑडिटर. 3 हे ऑडिटर्स असतात. त्यांचं कार्य असतं की दर आठवड्याचा जो वर्किंग ग्रुप आहे तर ते व्यवस्थितरित्या खर्च करताय का नाही बर. यावर लक्ष असणं हे ऑडिटर्सचं काम असतं. ते सगळं बॅलन्स शीट चेक करणं, खर्च वही बघणं. आता समजा एकदम म्हणजे याचं एक्झाम्पल द्यायचं असलं की राहुरीला जाताना कधी कधी पेट्रोल टाकलं, आपण जे गाडीत पेट्रोल टाकतो, जर काही कारणास्तव राहुरीत जायचं असेल तर बर. राहुरीत जायला 30 ते 40 रुपयाचं पेट्रोल भरपूर झालं. मग हे पेट्रोल तेवढंच जातंय का नाही? कधी कधी असं तर नाही होते ना की कोणी 50-100चं जास्तीच पेट्रोल टाकतंय. बर. हे मी जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं. असं भरपूर ठिकाणी होतं ना आपलं. तर त्यावर एक लक्ष देणं म्हणजे काम असतं ऑडिटर लोकांचं. जे 3 ऑडिटर आहेत ते एक असतात टेक्निकल ऑडिटर. टेक्निकल ऑडिटर यांचं काम आहे की हा जो सगळा मोठा हा जो विस्तृत व्यवहार आहे याचं एक डिजिटल डाटाबेस मेंटेन करणं. बर. ते त्यांच्या लॅपटॉपवर हा सगळा किती सदस्य आहेत, कुठे काय खर्च होतोय, सदस्यांची प्रेझेंट ॲब्सेंट या सगळ्याचा एक डिजिटल एक रेकॉर्ड त्यांच्याकडे असतो. हे एक झालं. आणि नंतर एक असतात एक अकाउंटंट. बर. अकाउंटंट जे असतात त्यांचं काम असतं की दर महिन्याला जे आपण बिल येतं आपलं ते बिलचं कलेक्शन करणं. ते कलेक्शन केलेली अमाऊंट सचिव म्हणजे ज्या पदावर की मी आता कार्यरत आहे त्यांना हँड ओव्हर करणं. तर ते 10 दिवसांचा दर महिन्याला कालावधी घेत असतात. 10 दिवस ते त्यांच्या पद्धतीने शेड्यूल लावतात. त्यानुसार सगळे सदस्य आपलं बिल त्यांच्याकडे जमा करतात आणि ते सगळी जमा झालेली अमाऊंट ही सचिवांकडे सुपूर्द करतात. अगदी. त्याच्यानंतर एक पद आहे जे की विश्वजित गुजर यांचं, जे की वर्किंग कमिटी इन्चार्ज आणि लेबर इन्चार्ज यांचं एक कार्य असतं की लेबर्स जे आहेत त्यांचे पेमेंट्स वगैरे व्यवस्थित वितरण करणं. आणि वर्किंग कमिटी जसं की आता त्यांनी सांगितलं आपल्याला की वर्किंग ग्रुप कसा फॉर्म करायचा, आपण ती सगळी प्रोसेस जे सांगितली तर ती प्रोसेस करून एक वर्किंग ग्रुप तयार करून घेणं हे. आणि लेबरचे पेमेंट्स देणं, लेबरकडून व्यवस्थित काम करून घेणं यावर देखील त्यांचं लक्ष असतं. आणि या सगळ्या कमिटीवरती जे असतात ते सचिव असतात मेसचे, जे की सचिव तथा मुख्य लेखापाल, जे की या सगळ्या गोष्टींवर त्यांचं एक काम असतं की मेसचा सगळ्या पैशांची जी कस्टडी असते, फायनान्शियल कस्टडी जी असते मेसची फायनान्सेसची, ती सचिव यांच्याकडे असते. आणि सर्वांसोबत एक समन्वय साधून एक ठिकाणी प्रत्येक गोष्टींवर एक म्हणजे कसं आपल्याला विद्यार्थ्यांना एक चांगलं हे पूर्ण करता येईल त्या पद्धतीने ही सगळी कमिटी काम करत असते. म्हणजे जर त्याच्यात आले की सचिव, वर्किंग कमिटी आणि लेबर कमिटी इन्चार्ज, अकाउंटंट, 3 ऑडिटर्स आणि एक टेक्निकल ऑडिटर. खूप छान. अगदी महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या प्रशासनामधले जे काम करत असताना जी पदं आहेत अशा पद्धतीचे हे ऑडिटर, लेखापाल हे आतापासूनच घडतायत. यानंतर हीच खरी आपली सचोटी आहे की महाराष्ट्राच्या प्रशासन सक्षमपणे सांभाळतायत हे आमचे विद्यार्थी यातनं हे जाणवतंय. निश्चितच ही सर्वांच्यासाठी निश्चित अभिमानाची बाब आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीची ही सगळी संरचना या राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार भोजनालयाच्या विद्यार्थी वसतिगृह पदव्युत्तर महाविद्यालयाच्या माध्यमातून आज आपल्या समोर यांनी सर्व विषद केलेला आहे. अभिषेक, हे सांगत असताना तुला असं काय वाटतं का, तुझे युजीला तू अंडर ग्रॅज्युएटला कृषी पदवीला शिकत असताना आणि पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये शिकत असताना हा दोन्ही अनुभव तू मेसच्या बाबतीत घेतलेला आहे, तर विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्याला काय असा सल्ला असेल की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मेस असावं किंवा पालक सगळे ऐकतायत, विद्यार्थी ऐकतायत, हे काय तुझा सल्ला राहील यांच्यासाठी? सल्ला असं राहील की आता आपण जेव्हा जे आता विद्यार्थी इतर कॉलेजेसमध्ये वगैरे आहेत तर आमचा तर नक्कीच सल्ला राहील, आमच्या म्हणजे इथला प्रत्येक व्यक्तीचा असो सल्ला राहील की कॉपरेटिव्ह मेस आहे त्यांनी विचार तरी नक्कीच करावा. अगदी. कारण एक नॉर्मल मेस आणि कॉपरेटिव्ह मेस खूप फरक आहे. आता इथं आम्ही जेवढे पण विद्यार्थी आहेत आम्ही सगळे युजी कुठून म्हणजे कोणी कुठल्या कॉलेजवरून, तर कोणी धुळे कॉलेज, पुणे कॉलेज, कडेगाव कॉलेज, इतर विविध कॉलेजेसमधून युजी करून आपण इथं आलेलो आहे आणि इथं आपण आता एकत्र एक नवीन मेस चालवतोय. प्रत्येक व्यक्तीचं एक गोष्ट कॉन्स्टंट आहे की प्रत्येक व्यक्ती म्हणतो की इतर मेस आणि सहकार भोजनालय खूप तफावत आहे, खूप फरक आहे. तर मग इतर कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांना तर मी एवढं तर नक्कीच सांगेल की म्हणजे आमची पूर्ण कमिटी सांगेल की सहकार भोजनालय तुम्हाला करता येईल का याचा विचार तरी नक्कीच करावा त्यांनी. अगदी अगदी. निश्चितच एक आदर्श पारदर्शक प्रशासन कशा पद्धतीचं असावं, एक मॅनेजमेंट चेन सिस्टीम कशी असावी आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक टीम वर्क कसं असावं, टीम बिल्डिंग कसं असावं, हेच अभिषेकच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत असतं. आणि असे एक मूर्तिमंत चांगलं उदाहरण असं सहकार भोजनालय विद्यार्थी वसतिगृह पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या माध्यमातून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे घालून दिलेलं आहे. आणि 1 डिसेंबर रोजी हा त्यांचा वर्धापन दिन ते मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. सर्व श्रोत्यांच्या वतीनं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं, पदव्युत्तर महाविद्यालयाच्या वतीनं तुमच्या या सहकार भोजनाला खूप खूप शुभेच्छा आहेत. अभिषेक वाघ आणि विश्वजित गुजर, आपण दोघं या ठिकाणी आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय छान पद्धतीनं आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात. एक सहकार भोजनालय कशा पद्धतीचं असं हे पालकांच्या दृष्टीनं, विद्यार्थी
विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सर्वांच्या दृष्टीनं एक दिशादर्शक हा एक दीपस्तंभ म्हणावा लागेल अशा पद्धतीचं काम आपल्या या माध्यमातून होत आहे. तुमच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलात आणि ही मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप आपले आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, सहकार भोजनालय याविषयी विद्यार्थी वसतिगृह पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील विद्यार्थी श्री अभिषेक वाघ आणि श्री विश्वजित गुजर यांनी दिलेली मुलाखत आपण ऐकली. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.